मीरा भाईंदर महापालिकेत महापौर पदावरील मराठी अमराठी वाद. भाजपच्या डिंपल यादवांना महापौर करण्यास विरोध. मराठी महापौर करण्यासाठी एकीकरण समिती आणि मनसेचा एल्गार. चंद्रपूर काँग्रेसमधील अंतर्गत वादावर आज दिल्लीत पक्षश्रेष्ठींसोबत बैठक. वडेट्टीवार धानोरकर वादामुळे चंद्रपूर पालिकेत सर्वाधिक 27 जागा जिंकूनही काँग्रेसला सत्ता स्थापनेत अडचणी. आज के.सी. वेणुगोपाल यांच्यासोबत होणार बैठक. पुण्याच्या महापौरपदी भाजपच्या मंजुषा नागपुरे. भाजपकडून नागपूर यांच्या नावाची अधिकृत घोषणा, तर उपमहापौरपदी भाजपकडून आरपीआयच्या परशुराम वाडेकर यांच्या नावाची घोषणा. पुणे पालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण मुख्य सभेला नगरसेविका लक्ष्मी आंदेकर, सोनाली आंदेकरांना तुरुंगातून बोलावलं जाणार. 9 तारखेला पुणे पालिकेची सर्वसाधारण सभा. नगर सचिव पाठवणार कारागृहाला पत्र. भाजपकडून मुंबईतील महापौर निवडीच्या हालचालींना वेग. 48 तासात भाजपचा महापौर पदाचा चेहरा निश्चित होणार. राजश्री शिरवडकर, शीतल गंभीर यांची नावं आघाडीवर. राज्यसभेसाठी पार्थ पवार यांचं नाव जवळपास निश्चित. सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी पार्थ पवारांची वर्णी लागण्याची शक्यता. सत्ताधारी पक्षांच्या सहमतीनं निर्णय झाल्याची चर्चा. मंत्री पंकजा मुंडेंच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड. छत्रपती संभाजीनगरहून उड्डाण होण्यापूर्वीच बिघाड झाल्याचं निष्पन्न. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी जाणार होत्या लातूरला. अतिक्रमण कारवाई विरोधात नागपूर महापालिकेसमोर काँग्रेसचं आंदोलन. हातगाड्यांवर कारवाई केल्याच्या निषेधार्थ काँग्रेसचा मोर्चा. नागपूर महापालिका मुख्यालयात मोठा पोलीस बंदोबस्त. निवडणुकीत अडचण नको म्हणून पोटच्या मुलीला संपवलं. अपत्य निवडणुकीसाठी अडचण ठरल्यानं 7 वर्ष मुलीची हत्या. नांदेडच्या मुखेड तालुक्यातील केरूर गावातली घटना. मुंबईत घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी खुशखबर. म्हाडाकडून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्वावर 120 घरांची लॉटरी. 5 फेब्रुवारीपासून ऑनलाईन अर्ज नोंदणी. मुंबईची हवा झाली पुन्हा विषारी. मुंबईतील हवा निर्देशांकांची 200 कडे वाटचाल. चेंबूर आणि भक्ती पार्क परिसरातली हवा धोकादायक स्थितीत. कचरा करणाऱ्या मुंबईकरांकडून आता 100 ते 150 पट दंड आकारला जाणार. कचरा जाळल्यास 1000 ऐवजी आता 10,000 दंड. राडारोडा केल्यास 25,000. कचरा करणाऱ्यांवर पालिकेच्या 353 कर्मचाऱ्यांची करडी नजर. चांदीच्या दरात सलग तिसऱ्या दिवशी घसरण. 3 दिवसात चांदीच्या दरात 1,44,000ची घसरण. चांदीचे दर प्रति किलो 2 लाखांच्या खाली. दिल्लीत एनडीएच्या बैठकीत पंतप्रधान मोदींचा सत्कार. अमेरिकेसोबत व्यापार करार केल्याबद्दल अभिनंदन. दिल्लीत एनडीएच्या खासदारांच्या बैठकीवेळी सत्कार. अमेरिकेने भारतावरील टॅरिफ घटवलं. टॅरिफ 25% 18%वर. पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांच्या फोनवरील चर्चेनंतर ट्रम्प यांचा निर्णय. भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही, ट्रम्प यांचा दावा. अमेरिकेनं टॅरिफ घटवल्यानं पंतप्रधान मोदींनी मानले डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार. मात्र रशियाकडून तेल खरेदी बंद केल्याबाबत मोदींच्या पोस्टमध्ये कोणताही उल्लेख नाही. भारत आणि अमेरिकेमधील ऐतिहासिक व्यापार करार. पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांच्या मैत्रीचा विजय. मुख्यमंत्री फडणवीस यांची एक्सपोज. भारत अमेरिका मैत्रीच्या नव्या युगाची सुरुवात. फडणवीसांची प्रतिक्रिया.